हेमंत दादा गोराटकर आणि त्याचप्रमाणे नितेश दादा गोराटकर त्यांचं देखील आगमन आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत दादा गोराटकर त्याचप्रमाणे जय हनुमान टेंबिवली टीमच्या वतीने तुम्ही पाहताय द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 सामन्याला सुरुवात. विजयाच्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिलाच बॉल बॅकफूट पंच आणि बॉल थेट चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 सुरुवात. चौकाराने सुरुवात झाली. बॅकफूट वरती ऑलरेडी रेडीच होता निहार आणि त्याचा बॅट मधनं हा फटका येतोय. 4 सुरुवात. जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि त्यांचा अगेन्स्ट तुम्ही पाहता द ग्रेट मराठा जुचंद्र. परेश काबूकर यांचं देखील आता जो ब्रेक होता डिनर ब्रेक जो होता तो आता समाप्त झाला आणि त्यांचा हार्दिक स्वागत. परत एकदा बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट. आता बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. बॅक टू बॅक येतात चौकार आणि यात नंतर होणारा सामना टीम जनकराजा उत्तन आणि त्यांचा अगेन्स्ट. आणि आज ते या स्पर्धेमध्ये ज्या नावाने खेळत आहेत प्रचित 11 या नावाने आज ते खेळणार. प्रचिती 11 बबली भगत फॅम टीम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रिन्स 11 कासार वडवली. दोन्ही टीम्स चे कॅप्टन आपण आताच रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकते. लॉंग ऑनचा फिल्डर आलाय. कॅच पकडली जाईल. पहिली सफलता निहार म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. हा झटका लागला पगला टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरला. पगली सफलता मिळाली. पगला झटका लागला आणि खरं तर उल्लेख मलाही आवर्जून करावासा वाटतो द केक क्राउन कंपनी. बट खरं तर हा जो तुम्ही ब्रँड पाहता द केक क्राउन कंपनी या नावाला ब्रँड बनवण्याकरिता जी मेहनत गोराटकर ब्रदर्सची लागलेली आहे. प्रशांतदादा गोराटकर परेश दादा गोराटकर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन कारण फार मेहनत या दोन्ही बंधूंनी केलेली आहे. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो की आयुष्यामध्ये प्रत्येकी गोष्टीची सुरुवात ही शून्यापासूनच होते. बट तुम्ही केलेली मेहनत तुम्ही केलेले प्रयत्न ठरवतात की ते शून्यापासून सुरुवात किती मोठी बनेल आणि ही सुरुवात आज फार मोठी आहे. कारण आज जर आपण विचार केला तर भरपूर साऱ्या विभागांमध्ये आपल्याला द केक क्राउन कंपनीचे आउटलेट्स देखील पाहायला मिळतात. त्यामध्ये पडघा, कोणगाव, वाशिंद, बापगाव, अंबाडी, कुडूस, वाडा या परिसरामध्ये आज आपल्याला द केक क्राउन कंपनीचे आउटलेट पाहायला मिळतात. आणि नो डाऊट हा जो आकडा सध्या सगळी 8-9 वरती आहे तो येत्या 2 वर्षांनंतर मला असं वाटतं की हा आकडा नक्कीच आपल्याला 30-40 पर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. यस टर्न्स अवेद यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. आणखीन एक धक्का. पगला षटकामध्ये टॉप ऑर्डरचे नट बोल्ट हिल्ले गेलेत. बॉलर कैवल्यला मिळेल दुसरी सफलता. आणि खरं तर जर आपण द केक क्राउन कंपनीचा विचार केला तर एक नॉर्मल केक शॉपने ती सुरुवात झाली. बट त्यात नंतर कुठेतरी हा विचार आला की जर आपल्याला याच इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचं याच फील्डमध्ये जर आपल्याला पुढे जायचं तर आपला एक स्पेसिफिक ब्रँड असायला हवा. याचा विचार नक्कीच प्रशांतदा गोराटकर परेशदादा यांनी केला आणि त्यात नंतर त्यांनी इंट्रोड्यूस केला या फील्डमध्ये द केक क्राउन कंपनी. आणि पडघा विभागामधनं झालेली ती सुरुवात आज आपल्याला प्रत्येकी विभागामध्ये द केक क्राउन कंपनीचा एक आउटलेट पाहायला मिळत आहे. आणि जो उल्लेखही मी केला की जे आज 8 ते 9 आहेत ते येत्या 2 वर्षानंतर कदाचित तो आकडा 30 ते 40 पर्यंत देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. कारण जी मेहनत सुरू आहे. पुलचा फटका लाजवाब फटका. पुल अँड पॉवरफुल षटकार. आणि कामतगरचे बॅटर देखील ठरवून आले तर आर नाही तर पार. एकतर बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर एकतर आम्ही ग्राउंडचा बाहेर.
आणि या क्षणाला हा षटकार आला आणि स्कोरकडे आता जाऊन पोहोचला 14 वरती. एबी आमचा संवेदक आदित्य भोईर, आपले हार्दिक स्वागत. स्लो वन लॉफ्टेड ड्राइव्ह, वाह, आणखीन एक कडक फटका. हा बॉल देखील लॉंग ऑफ फार, षटकार 6. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळी कन्फर्मेशन येतं की हा बॉल एका टप्प्याने गेला. मिळतील 4. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 1 मिनिट फक्त सर, स्कोर कार्ड पोहोचवतो. टीम टोटल आता जाऊन पोहोचली 18 वरती. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. काही सन्मान आपण येथे संपन्न करत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये उद्योगपती हेमंत गोराटकर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रशांत गोराटकर दादांच्या शुभास्या आपण हे सर्व सन्मान येथे या ठिकाणी संपन्न करत आहोत. हेमंतजी गोराटकर यांना सन्मानित केलं जात आहे आणि त्यानंतर आदरणीय नितेश गोराटकर यांचा हे सन्मान येथे केला जाईल. नितेशजी गोराटकर त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान द केक क्राउन कंपनी टेंभोलीच्या स्पर्धेमध्ये आपण देत आहोत. आणि त्यानंतर सुरेशजी नांदूरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि ते जरूर 40+ चांगले क्रिकेटर देखील आहेत. श्याम मडवी देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही आपण इथे सन्मानित करत आहोत. श्याम मडवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दुसरं षटक आणि बॉलर तयार होतोय मितेश. ड्राईव्हचा फटका, फिल्डर आखेत डीप कव्हरला. बॉल फुल केला जातो आणि 2 धावा तोपर्यंत दरम्यान कंप्लीट केल्या जातील. आणि 2चा साखर आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 2-0. 20 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हरमध्ये 2 विकेट आले, बट खरं तर त्यासोबत 18 धावा देखील आल्या ना. आणि महत्वाची हीच गोष्ट राहते की 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ना एक बॅटिंग टीम म्हणून जेव्हा तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करताना तुम्ही विकेटचा विचार करू शकत ना की तुम्हाला रनसाठीच जायचं. आणि आतापर्यंत प्रतीक जसा आलाय क्रीजवरती, एक षटकार एक चौकार त्याचा बॅटमधनं. स्विच हिट अँड स्वीट हिट. म्हात्रेने आता मारलाय, बॉलला पाठवलाय शॉर्ट थर्डला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. क्रिकेटचे सामने ठेवलं छान. खरं तर हा बॉल अडवण्यासाठी जितके एफर्ट्स प्रेक्षकांचे मला तिथे पाहायला मिळाले, सध्याच्या घडीला जे प्रेक्षक तिथे होते, विघ्नेश नांदूरकर तिथे होते, त्यांची ती जंप मागील बॉलवरती. नांदूरकर फार्म्स, विघ्नेश नांदूरकर, आपले हार्दिक स्वागत आहे. फुल अँड बॉल. मग ही माहिती आमच्यापर्यंत आदित्य पोहोचवतो. आताच सांगतो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. स्कोर कार्ड आता पुढे चालला. टीम टोटल जर आपण पाहिली, स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 वरती. आणि आणखीन एक माहिती माझ्यापर्यंत आली, सिनियर कॉमेंटेटर विघ्नेश सर, क्या बात आहे. आणि आणखीन काय काय पदव्या त्या मिळतील त्याचा काही नेम नाहीये. हळके हाताने आताही खेळलाय मोहिल. करा मोहिलला ठाऊक आहे की आपल्याला या इनिंगला पुढे न्यायचंय, आपल्याला इथे झाली गडबड, रनआउटची शक्यता. पण हे काय, आणि खर तर अगदी घास तोंडापर्यंत आला बट गिळता नाही आला, अशी परिस्थिती इथे झाली. असं वाटलं की आता विकेट येईल, बट फिल्डरने सांगितलं राहू द्या. कारण यापेक्षा देखील आणखीन सोपी संधी काय असू शकते की एका बॅटरला एकाच बॉलवरती एका क्षणाला 3 जीवनदान. आणि फिल्डिंग टीम या एफर्ट्स वरती खुश नसेल, कारण अगोदरच रंगती फार जास्त आणि विकेट या क्षणाला हवेत. आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, विकेट कीपर कडून हलकी मिस्टेक जरूर झाली, बट त्याचं नुकसान जास्त होणार नाहीये.
मोहिल म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती. अकॅडमी उल्लेखही केला की मोहिलचं खेळणं हे महत्वाचं टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरसाठी. लॉफ्टेड ड्राइव्ह फिल्डर डीप कव्हरला कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. धक्का आता लागला तिसरा आणि खेळही समाप्त झालाय. दरम्यान 2 ओव्हरचा अखेरता 28ला 3 धक्के अशी परिस्थिती टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर. यात नंतर आपल्याला जी मॅच पाहायला मिळणार आगे टीम प्रचिती 11 उत्तन आणि त्यांचा अगेन्स्ट टीम प्रिन्स 11 कासार वडवली. म्हणजे एका बाजूने आयुब शेख तर दुसऱ्या बाजूने मॅकमिलन गोविंद. मॅकमिलन गोविंदला देखील या हंगामामध्ये आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळताना पाहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूने वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांची झाली होती आयुब शेख ते आपल्याला दुसऱ्या बाजूने इन ऍक्शन मध्ये दिसेल. पण आयुबची जी खेळी एक आली आणि स्पेशली विजय पावलेस अगेन्स्ट ज्याने ती बॅटिंग केली त्यामुळे की आयुब शेख कोणत्या क्वालिटीचं क्रिकेट खेळतो हे संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेटला माहीत पडलं. आणि तोच आयुब आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये दिसेल. वेळ जास्त चालला. फिल्डिंग टीम घाई करा हे रिक्वेस्ट असेल. 2 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड 28 धक्के लागले 3 आणि खेळ लागला येत्या 3 ओव्हरचा. आणि आज उत्तम टीम देखील एक फायनल खेळून आलेली आहे नगरसेवक चषक मध्ये. कैवल्य येतो. कैवल्यचे पगला षटक 18 धावा बट मग 2 विकेट जरूर आले. बट मॅटर हीच गोष्ट करते ना की 5 ओव्हरची मॅच रन्स थांबवणं देखील तितकंच महत्वाचं. कैवल्यचा हा फुल टॉस बट तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली झाली या बॉल वरती सिंगल आणि सिंगलचा साग आणि टीम टोटल होता 29. आज खरं तर आणि तसेच राजूदादा बाबरे यांचे सुपुत्र प्रीत बाबरे आज यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. त्यांना मी विनंती करतो या पण मंचावरती. आणि आज स्पेशल तुमचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट देखील करणार आहोत. प्रीत या आपण आपले हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स कडून. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चाललाय काऊ फेसला. बॉल फुल केला जातो आणि सिंगलचा साग्याने टीम टोटल आता पुढे चालले. स्कोर आता जाऊन पोहोचला 30-30 ऑन द बोर्ड. काही चर्चा अगदी मिड मध्ये तिथे परेश गोराटकर आणि तसंच त्यांच्या समवेत टिंबिवली गावचा रिव्हर्स स्ट्रोकचा बादशाह ज्याला म्हटलं जातं शताब शेख. काही चर्चा तिथे सुरू आहेत महत्वपूर्ण त्या चर्चा. स्लो वन बट ते ओळखलं बॅटर प्रतीकने बट कनेक्शन तितकंच चांगलं नाहीये. लॉंग ऑनला कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. धक्का आता लागला. हा चौथा बॅटर बाद झाला प्रतीक. चला प्रतीक पाटील यांचं देखील आगमन. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. झटका लागला. बॅटर बाद झाला प्रतीक. न्यू बॅटर आता दाखल झाला क्रमांक 6 वरती. बॅटर उद्धव येतोय आणि ठीक शादाबच्या बाजूला जर आपण पाहिलं तर टेंबिवली गावचे रील स्टार देखील आहेत चिन्ना गोराटकर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. काही चर्चा आपण ब्रेक मध्येच केलेल्या बऱ्या आहेत. आपण सध्या सगळीला मॅच कडे आपण वळूया. स्कोर कार्ड 30 वरती आहे. टेंबिवली टीम अगदी सर्व आमचे बंधूच आहेत. आम्ही काही बोललो तरी त्यांना जास्त फरक पडणार नाहीये आणि कोणी राग देखील मानत नाही. कारण टेंबिवली टीम जर आपण विचार केला तर ग्राउंड मध्ये तर त्यांचा खेळ जबरदस्त राहतो. बट टेंबिवली टीमचा प्रत्येकी खेळाडू जर आपण पाहिला ना तर प्रत्येकी खेळाडू हा अगदी दिलदार. बट येत्या क्षणी उडवलाय बॉल उद्धवने आणि पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. उद्धव इन अँड बॉल आउट. सिक्सर. सध्या सगळीला परेश काबूकर ब्रेक वरती आहेत आणि आपण त्यांना ब्रेक वरतीच ठेवणार आहोत. 6चा साख्याने टीम टोटल आता 36 वरती. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघा जॉली स्पोर्ट्स कामतघरचा जर आपण विचार केला भिवंडीचा क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं ना तर जॉली स्पोर्ट्स कामतघर या टीमचं नाव आपण नेहमी
घेऊ, कारण मी क्रिकेटही गाजवलं, सिटी ओपन फॉर्मॅट देखील या टीमने गाजवला. आणि महत्त्वाची गोष्ट की ओनली वन टीम अशी आहे की जी तुम्हाला ग्रामीणमध्ये देखील सेम पाहायला मिळते आणि सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये देखील सेम पाहायला मिळते. पण यावेळेस पहा, मागील बॉलवरती उद्धवने बॉलला बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवलं होतं आणि कैवल्यने या बॉलवरती आता उद्धवला डगआउट मध्ये पाठवलं. धक्का आणखीन एक दात लागला, 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. वेलकम परेश काबूकर. अखेरता लॉंग ब्रेक नंतर तेही परत आलेत. आपले हार्दिक स्वागत. 4 विकेट आतापर्यंत कैवल्यने घेतलेत आणि 5 विकेट ऑल ते घेऊ शकतात का? कारण एक बॅटरसाठी अर्धशतक शतक जितका महत्वाचा असतो आणि तो जो आनंदाचा क्षण बॅटरसाठी असतो, त्याचप्रमाणे एक बॉलरसाठी 5 विकेट ऑल घेणं इट्स अ माइलस्टोन. आणि ते माइलस्टोन प्रस्थापित करण्याची संधी आहे कैवल्यकडे. कारण अजूनही त्याचा स्पेल मधला एक चेंडू लागला. 4 विकेट त्याने घेतलेत. नो डाऊट ही 5वी विकेट आली अथवा नाही आली, बट जबरदस्त 2 ओव्हरचा स्पेल त्याचा लागला. 4 महत्वपूर्ण विकेट त्याने काढलेत. शेवटचा बॉल या 3rd ओव्हर मधला आणि स्कोर कार्ड 36 वरती. आणि हलकी अपिले निर्माण करण्यात आली. येतो हा निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा करता स्कोर कार्ड आहे 36 ला धक्के 5. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. चला, टीम उत्तनचे कॅप्टन, टीम प्रिन्स 11 कासारवडवलीचं कॅप्टन. आपण आताच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस कंपल्सरी आता करणार आहोत. कोणत्याही टीमला कोणत्याही प्रकारे डिस्काउंट कोणत्याही बाबतीमध्ये मिळणार नाहीये. लेट रिपोर्टिंग जर झाली तर डेफिनेटली पेनल्टी दिली जाऊ शकते. चला, क्विकली फिल्डिंग सेट करा टीम द ग्रेट मराठा जुचंद्र. तीन ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 36 वरती. फोर्थ ओव्हर आणि फोर्थ ओव्हर मध्ये बॉलर तयार होतो. कुणाल येतो या फोर्थ ओव्हर मध्ये. यात नंतर आणखीन एक इंटरेस्टिंग बॅटल उत्तनचा अगेन्स्ट कासार वडवली. आणि आज खरं तर प्रेक्षकांसाठी मेजवानी घेऊन आली आहे ही स्पर्धा, द के क्राउन कंपनी ट्रॉफी. कारण एकूण एक दिग्गज टीम आज आपल्याला ग्रामीण क्रिकेटमधले रथी महारथी आज आपल्याला टेंबिवली गावामध्ये खेळताना पाहायला मिळतात. यात नंतर आणखीन एक जबरदस्त बॅटल टीम प्रचित 11 उत्तन आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम प्रिन्स 11 कासार वडवली. ती ही बॅटल पाहायला विसरू नका मित्रांनो. बट फोर्थ ओव्हर सध्या सगळीला आता बॉलर तयार होतोय कुणाल. 3 ओव्हर पर्यंतचा जर आतापर्यंतचा आपण खेळ पाहिला 36 ला धक्के लागलेत. 5 अंतिम 12 चेंडू या पहिल्या इनिंग मधल्या. आणि त्यातपैकी हा पहिला तर आला निर्धाव. डॉट बॉलने सुरुवात. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम देखील भरपूर लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्याकरिता आलेली आहे. आणि त्या प्रवासामध्ये केलेली ती विचारधारणा बनवलेले गेम प्लॅन्स आतापर्यंत एक्झिक्यूट झालेत असंच वाटतं. कारण 5 विकेट आलेत. कारण बघा एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली की 3 ओव्हरमध्ये 36 आला, बट 5 विकेट आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट अंतिम 12 बॉलवरती पडू शकतो. बिकॉज जे महत्वाचे बॅटर्स आहेत ते डगआउट मध्ये. बट हा फटका खेचला ऑन साइडला. गॅप मध्ये बॉल चालला डीप मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. आज भरपूर काही कमवले त्याने, राहतो नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची सारी. सध्या सगळीला ठीक. आमचा कॉमेंट्री बॉक्स समोर टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटील ठीक त्यांचा समवेत. टायगर ऑफ टेंबिवली शादाब शेख. आणि खरं तर एक गोष्ट नक्कीच या बॉल नंतर सांगेल. चौकार येतो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 40 वरती. 40 ऑन द बोर्ड. कुठेतरी लक्ष आहे टीम कामतगरचा जर आपण विचार केला माइंड मध्ये एक गोष्ट सुरू असेल की रन्स बनतात, त्या अनुषंगाने नाईट क्रिकेट आपण खेळतोय, कुठेतरी 60 मिनिमम हवे आगेच्या परिस्थितीमध्ये.
टीम कामतगर आगे पुलचा फटका आलाय, फिल्डिंग चांगली आहे, बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि प्रयत्न देखील सुरुवात. तिसरीचा चान्स घ्यायचा होता बॅटरला, बट रिस्पॉन्स मिळाला नाही. बॅट्समॅन मिळतील 2 आणि स्कोर कार्ड आता 42 वरती. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजूनही या ओव्हरमध्ये त्या 3 चेंडूंचा खेळ राखलेला आहे. आज एकूण एक दिग्गज व्यक्तिमत्वांची देखील उपस्थिती आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळत आहे. आज स्पेशली वाशेरवरनं विश्वासदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान देखील आम्हाला स्पर्धेकरिता लाभले. या स्पर्धेमध्ये एक खेळाडू कक्ष दादांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आला, त्यांचे विशेषतः आभार व्यक्त करतो. त्यानंतर सन्माननीय मांगलाल पालीवाल साहेबांचे विशेषतः आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तसेच प्रेझेंटेशन बॉक्स आम्हाला स्पॉन्सर्ड झाला, त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. रनआउटची शक्यता आणि बॅटर सेफली पोहोचलेत आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 44 वरती. आणि अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तरी चेंडू राखले तर येते 2. बघा मित्रांनो, खरं तर आज हा जो माहोल आपण पाहतो, आज जो आपण ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहतोय, बट या स्पर्धेला घडवण्यामागे फार मेहनत लागलेली आहे टीम जय हनुमान टिंभिवलीची आणि तितकाच चांगला सपोर्ट, तितकंच चांगलं नेतृत्व या स्पर्धेमागे आपण प्रशांतदा गोराटकर यांचं पाहिलं. आणि अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट फटका लाजवाब आला, पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. निमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, जय हनुमान क्रीडांगण टिंभवलीचा भरलाय प्रेक्षक. आणि थोड्याच वेळात द केक क्राउन ट्रॉफी 2026 ला भेट देण्याकरिता सभापती कृषी उत्पन्न भिवंडी ज्यांच्याकडनं आम्हाला स्पर्धेकरिता प्रेक्षक स्टँड देखील पुरस्कृत झाला असे सन्माननीय सचिनदादा पाटील साहेब यांची थोड्याच वेळानं आपल्याला उपस्थिती पाहायला मिळणार आहे. तसेच त्यांचा संवेद आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पडगा गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय परागजी पाटोळे साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. बट फटका आणखीन एक लाजवाब आला, कडक फटका पिक केला आणि डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळही समाप्त झाला. 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 56 ऑन द बोर्ड. थँक्यू डीजर. रिक्वेस्ट की आमचा जो मेन एंट्री गेट आहे तिथे जर कोणाच्या बाईक्स अथवा कार पार्क असतील तर प्लीज आत्ताच बाजूला काढा, कारण थोड्याच वेळात आमच्या प्रमुख अतिथींचं शुभ आगमन होणार. आमच्या मेन एंट्री गेट जवळ जर कोणाची बाईक कार जर पार्क असेल प्लीज बाजूला काढा. आणि तसेच जे प्रेक्षक काही तिथे बसलेत त्यांनाही मी विनंती करतो, आपल्यासाठी एकूण एक चांगले स्टँड बनवण्यात आलेले आहेत, आपण तिथे बसून नक्कीच या स्पर्धेचा आनंद घ्या. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कारण थोड्याच वेळात आमच्या प्रमुख अतिथींचं देखील शुभ आगमन होणार आहे. आणि तसेच प्रचिती 11 उत्तम टीमचं पुरस्कर्ते बबली दादा भगत त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जी आमची मेन एंट्री आहे, मेन एंट्री गेट आहे, तिथे जे प्रेक्षक बसलेत त्यांना मी विनंती करतो की आपण प्रेक्षक स्टँड मध्ये बसायचं आहे, कारण अगदी थोड्याच वेळात आमच्या प्रमुख अतिथींचं देखील शुभ आगमन होणार. नक्कीच या ठिकाणी स्वागत होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृषी उत्पन्न भिवंडी बाजार समितीचे सभापती आदरणीय सचिन पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि आपलं आम्ही द केक क्राउन कंपनी टेंभोलीच्या या भव्य क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षक स्टँड देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनस्वी स्वागत करीत आहोत. पंच 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. चला साहेबांना विनंती असेल. यस, नक्कीच आपण हे पाहू शकता रॉयल एंट्री ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.
सहकार्य केलं असे आदरणीय सचिन पाटील साहेबांचे साहेब सपोर्ट सिस्टीम खऱ्या अर्थानं पडग्याचे विद्यमान सरपंच सजावट पाहून पराग पाटोळे साहेबांना तसेच सचिन पाटील साहेबांना देखील गर्व वाटावा असं आयोजन आज त्यांच्या सहकार्याने प्रशांत गोराटकर यांनी केलेलं आहे आणि जरूर साहेब मी आपल्या स्पर्धेमध्ये द केक क्राउन कंपनी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. धन्यवाद. लगेचच मॅचच्या दिशेने देखील आपण वळत आहोत. फटाक्यांच्या आतषबाजीने आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला आणि लगेचच आता मॅचच्या दिशेनं टर्न होतोय. नाउ बॅक टू कॉम बॉक्स. मॅच कडे आपण वळूया आणि 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि नुकतंच शुभ आगमन देखील झालं. आज द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 ला भेट देण्याकरिता महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सभापती आणि एक लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय सचिनदादा पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. आणि वेळोवेळी खरं तर या क्षेत्रामध्ये ज्यांनी साथ दिली, महत्वाची साथ दिली प्रशांत दादांना, असे विद्यमान सरपंच पडगा गावचे सन्माननीय परागजी पाटोळे साहेबांची देखील महत्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांचं मी या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदादा गोराटकर आणि तसेच जय हनुमान टिम्युली टीमच्या वतीनं द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मॅच कडे वळूया. पण हा बॉल कुठे टाकायचा होता, हा बॉल कुठे टाकायचा होता. एखादा व्हॉलीबॉल प्लेअर दुसऱ्या प्लेअरला बॉल पास करतो त्याप्रमाणे बॉल पास केला, पण बॉल थेट केला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप मिळतील या 5 धावा बोनस मध्ये. चांगलीच 5 बोनस मध्ये आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि फ्री हिटचा किती फायदा घेतला जाईल. स्कोर कार्ड आहे 63 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटचा टोलला लागला पण तरी सुद्धा बॉल चाललाय लॉंग ऑनला आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. आणखीन एक चौकार येतोय आणि स्कोर कार्ड आता 67 ऑन द बोर्ड आणि स्कोर कार्ड आता डेंजर झोन मध्ये चालला कारण अजूनही चेंडू लागले ते 4. फुल टॉस आता ऑन साइडला फटका आके फिल्डर आके तिथे उपस्थित आणि बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. मंचावरती महत्वाची उपस्थिती तुम्ही पाहू शकता. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सभापती सन्माननीय सचिनदादा पाटील साहेब आणि त्यांचा समवेत पडगा गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय परागदादा पाटोळे साहेबांची महत्वाची उपस्थिती तुम्ही मंचावरती पाहू शकतात. आणि खरं तर द केक क्राउन कंपनीचा विस्तार करण्याकरिता या 2 दिग्गज व्यक्तिमत्वांचं देखील तितकंच चांगलं सहकार्य प्रशांतदादा गोराटकर यांना लाभलंय. आणि आज प्रशांत दादाने जो प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय ग्रामीण क्रिकेटर्ससाठी, त्या प्लॅटफॉर्मला भेट देण्याकरिता आज आपल्याला या 2 दिग्गज व्यक्तिमत्वांची महत्वाची उपस्थिती मंचावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पुढील मॅच आणखीन एक जबरदस्त बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळेल. टीम प्रचित 11 उत्तन आणि त्यांचा अगेन्स्ट टीम प्रिन्स 11 कासार वडवली. लॉफ्टेड ड्राइव्ह आणि व्हाट अ शॉट. लॉंग ऑफचा वरनं बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. मार्केटला प्रशांत गोराडकर असा ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर असा ब्रँडेड नाव आहे मार्केटला. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 75 वरती.
एकंदरीत असं वाटत होतं की जेव्हा 5 विकेट क्विक सेशन मध्ये आले होते असं वाटलं की त्याचा इम्पॅक्ट पडेल अंतिम 2 ओव्हरमध्ये, पण तसं काही नाहीये. रन्स आणखीन वेगाने आणि त्यामुळे आणखीन किती भर पडू शकते. हा बॉल देखील उंच गेला आणि हा देखील जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. रात्रीच्या अंधारामध्ये आणखीन एक बॉल हरवलाय. षटकार हाय मार्केटला प्रशांत गोराडकर असं ब्रँडेड नाव हाय मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि तुफानी खेळी लागली ओमची आणि त्या जोरावरती या पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवण्यात आल्या. 81 आणि 82 चा मॅम टोटल सेट केला टीम जॉली स्पोर्ट्स कामत करते अगेन्स्ट टीम द ग्रेट मराठा जुचंद्र. पण टॉस कडे वळूया. मॅच बिटवीन आता आपल्याला पाहायला मिळेल टीम प्रचित 11 उत्तन आणि त्यांचा अगेन्स्ट टीम प्रिन्स 11 कासार वडवली. दोन टीमचे कॅप्टन झाला टॉस बॉक्स मध्ये त्वरित जॉईंट व्हा आणि तिथे जोडले जातील. टॉस आपण करणार आहोत. नक्कीच. आणि आज या स्पर्धेसाठी ज्यांची मोलाची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे सचिनजी पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रेक्षक स्टँड स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. मी सचिन पाटील साहेबांना विनंती करतोय, कृषी उत्पन्न भिवंडीचे सभापती, की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि सोबतच पराग पाटोळे साहेब, ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेलं आहे. आणि परागजी पाटोळे साहेबांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी जॉईंट व्हायचं. त्यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. मॅच होत आहे ती उत्तन आय थिंक मीरा भाईंदर या परिसरातून तो संघ, एका बाजूला ठाणील नामवंत संघ कासार वडवली आणि टॉस करतात आमचे सहकारी समालोचक विशाल पाटील. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. दोन दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्या समोर जोडले गेलेत. सर्वांनी सचिन दादा पाटील साहेब आणि तसेच परागजी पाटोळे साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. सर्वांच्या शुभेच्छा आपण टॉस करीत आहोत. कॉइन विषयी फर्स्ट ऑफ ऑल माहिती देतो. कॉइनच्या एका बाजूला द केक क्राउन कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान टेंबिवली. कॉल कोण करतो ते सांगा. टीम उत्तनचा कॉल असेल. जय हनुमान टेंबिवली असा कॉल आहे, बट द केक क्राउन कंपनी आला. टॉस कासार वडवली टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. आगे काही चर्चा आपण नक्कीच करूया. आरिफ, फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला आणि निर्णय काय राहणार आहे? फिल्डिंग. आणि खरं तर आरिफ, हा प्रश्न मला नक्कीच विचारायचा वाटतो. भरपूर साऱ्या स्पर्धा या हंगामामध्ये आतापर्यंत प्रिन्स 11 कासार वडवली खेळलेली आहे, पण तुला काय वाटतं, मनाप्रमाणे सीझन राहिला की मनाविरुद्ध गेला? नाही अजून प्लेयर प्रॉपर येत नाही, कोण लवकर येत नाही. बॉलर झालेत, बॅट्समॅन झालेत तसं. आणि खरं तर आता टॉस जिंकल्या, निर्णय काय राहणार? फिल्डिंग करणार आहेत आणि समोर उत्तन सारखी एक चांगली टीम आहे. सो स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे असणार आहेत आरिफ? आज जे संपूर्ण प्रमुख खेळाडू आहेत ते अवेलेबल आहेत की कोणते नवीन चेहरे आज टीममध्ये? तेच प्लेयर आहेत जे येतात, तेच प्लेयर आहेत. अय्यूब शेख आहे, आकाश रिपट आहे, अजून आहे 2-3 प्लेयर. बॅट्समॅन चांगले आहेत, बॉलर पण चांगले आहेत. बघू. बेस्ट ऑफ लक टीम कासार वडवली उत्तम टीमचे कॅप्टन आमच्या समोर. मित्र, आता सेमीफायनल देखील तुम्ही खेळून आले, परफॉर्मन्स देखील चांगलाच चालला आहे, बट समोर कासार वडवली टीम फर्स्ट बॅटिंग करावी लागणार आहे. माइंडमध्ये काय येतं की जर या आकड्यापर्यंत पोहोचलो तर आम्ही नक्कीच तो आकडा डिफेंड करू शकतो, एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम 60+ आले तर आम्ही त्याला डिफेंड करण्याचा हे ठेवतो, इंटेन्शन्स ठेवतो, कारण आमच्याकडे चांगला गोलंदाजीचा अटॅक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आणखीन एक मी विचारेन, तुम्ही भरपूर साऱ्या चांगल्या स्पर्धा ॲजॉलवर खेळत असता, बट स्पेशली इतकं लांब ट्रॅव्हल करून आले आणि इथे आल्यानंतर ही प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि हा जो माहोल पागला, काय वाटतंय, काय सांगायला स्पर्धेविषयी आणि या माहोलविषयी? नाही, खरोखर म्हणजे पिचपासून म्हणजे पूर्ण जे हे बघितलं, बाउंड्री बघितली आणि जेवढं काही जे व्यवस्थापन केलं आहे ते खरोखर एक याचा उच्च दर्जाची स्पर्धा असं बोलेन मी. बेस्ट ऑफ लक टीम उत्तर. फार चांगला उल्लेख त्यांनी देखील केला की जबरदस्त स्पर्धा आणि टॉस देखील कंप्लीट झाला. बातमी अशी आहे की टॉस जिंकला टीम प्रिन्स 11 कासार वडवलीने आणि प्रथमतः निर्णय घेतला फिल्डिंगचा. धन्यवाद. नक्कीच आपण सन्मान देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. सामना सुरू होण्या अगोदर, डाव सुरू होण्या अगोदर हे सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि खरं तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी स्पर्धा पाहतोय आणि द केक क्राउन कंपनी ट्रॉफी हे भरवण्याचं धाडस आज प्रशांत दादामध्ये का आलं, तर आजवर त्यांच्या बिझनेसनं खूप चांगलं ग्लोबलाइज केलं आणि तो बिझनेस सुरू झाला म्हणजेच भिवंडीच्या लगतच्या पडगा गावातून आणि पडगा शहरातून. कारण पडगा आता शहरीकरणामध्ये विलिनीकरण होत चाललाय
आणि जेव्हा बिझनेसला सुरुवात झाली त्यावेळेला कुठेतरी स्थानिक व्यक्तिमत्वांचं सपोर्ट आणि त्यांचं कुठेतरी साथ मिळणं गरजेची होती आणि आजवर त्या पडघ्यामध्ये प्रशांत दादांना आणि या गोराटकर ब्रदर्सना साथ मिळाली म्हणजेच आमची सपोर्ट सिस्टीम सचिन पाटील साहेब सभापती कृषी उत्पन्न भिवंडी बाजार समितीचे आणि सोबतच परागजी पाटोळे साहेब जे विद्यमान सरपंच आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील आम्हाला आपण जर विचार केला तर सचिन पाटील साहेबांनी प्रेक्षक स्टँड स्पॉन्सर केलं आणि थर्ड कॅश प्राइज 25,000 पराग पाटोळे साहेबांनी देखील आम्हाला स्पॉन्सर्ड केली त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि एकदा जोरदार आवाज वाजवायच्या त्या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी कारण त्यांचा मेगा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे मी प्रथमतः विनंती करेन सचिन पाटील साहेब की आपण पुढे यावं आणि सोबतच परागजी पाटोळे साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत द केक क्राउन कंपनी ट्रॉफी आणि प्रशांतदादा गोराटकर यांच्या सोबतीनं हे जे सर्व आयोजन समिती आहे उमेशजी जोशी मयूर गोराटकर त्याचबरोबर विकी गोराटकर मेहुल गोराटकर त्याचबरोबर आपण बघतोय की रुकेश गोराटकर आणि संपूर्ण आयोजन कमिटी मी त्यांना विनंती करतोय की आपणही पुढे यावं त्यांच्या शुभास्ते हा सन्मान मेगा सन्मान मित्रांनो या ठिकाणी केला जातोय एकदा जोरदार आवाज वाजवायचे आहेत आजवर या दोन्ही व्यक्तिमत्वांनी जर प्रशांत दादांना सहकार्य केलं नसतं तर इतका मोठा धाडस आज प्रशांत दादांनी बिझनेस मध्ये कधीच केला नसता आणि आजवर शून्यातून विश्व निर्माण केलं या द केक क्राउन कंपनीनं आणि एक छोटी सुरुवात या गोराटकर ब्रदर्सनी केली आणि आजवर भिवंडी कल्याण वाडा पालघर अशा अनेक ठिकाणी ज्यांच्या ब्रांचेस आणि त्यांच्या या ब्रँडचा डंका आज आपल्याला वाचताना दिसतोय आणि याच स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आलेले हे सर्व सन्माननीय अतिथी त्यांचा सन्मान मेगा सन्मान या ठिकाणी केला जात आहे नक्कीच दादा नेहमीच अशी साथ आम्हाला देत राहा मोलाचं मार्गदर्शन करत राहा आणि तुमच्या साथीमुळे आजवर झालेला हा धाडस याहून पुढे आम्ही नेण्याचा प्रयत्न करू आणि एक दिवस आणखी मोठं नाव द केक क्राउन कंपनीचं या ठिकाणी आम्ही करू त्यानंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी करणार आहोत मॅचला सुरुवात देखील होत आहे त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत आज महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत सन्माननीय विवेक दादा भोवीर दादांची देखील आज उपस्थिती आहे आणि त्यांचा आपण सन्मान करूया मी स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत दादा गोरटकर दादांना विनंती करतो आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा मॅच देखील सुरू आहे शुभ सन्मान देखील आपण करीत आहोत विवेक दादा भोईर दादांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे आज त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे विवेक दादांचा सन्मान निर्माण केला जातो या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांत दादा गोराटकर दादांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तुषार दादा देखील उपस्थित आहे त्यांचाही शाही सन्मान आपण करणार आहोत मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं तुषार दादांचा सन्मान देखील निर्माण केला जाणार आज जर आपण विचार केला तर महत्त्वाची उपस्थिती मंचावरती आज तुम्ही पाहू शकतात कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी सभापती सचिनदादा पाटील साहेब त्याचप्रमाणे त्यांचा समवेत विद्यमान सरपंच प्रथम नागरिक पडगा गाव परागदादा पाटोळे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 ला भेट देण्याकरिता उपस्थित आहे आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया सन्माननीय राकेशदादा शिरसाट देखील उपस्थित आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत मी प्रशांत दादांनाच विनंती करतो आपला शुभ हा सन्मान आपण करायचा
राकेश दादा शिरसाट दादांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. मंचावरती उपस्थित सन्माननीय दत्ताजी कथोरे साहेबांना मी विनंती करतो आपणही यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय दत्ताजी कथोरे साहेबांचे आपण सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. प्रशांत दादांनाच विनंती असेल की आपला शुभ हा सन्मान आपण करायचा. दत्ताजी कथोरे साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्माननीय महेंद्रजी चौघुले दादा देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. त्यांची आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. महेंद्रजी चौघुले दादांना मी विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. येस, धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 7 धावा 82चं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. महेंद्रजी चौघुले दादांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर महत्त्वाची उपस्थिती आज आपल्याला रोशन दादा शिलार दादांची देखील पाहायला मिळत आहे. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. आज भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. यानंतर आपण रोशन दादा शिलार दादांना मी विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलाही आम्ही स्पर्धेच्या वतीनं शाही सन्मान आम्ही करीत आहोत. मॅच देखील सुरू आहे बट सन्मानही महत्त्वाचे आहेत. आज अगदी दूरवरनं भरपूर सारे महत्त्वाचे व्यक्तिमत्व माझ्या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. सन्मान निर्माण केला जातो आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित जयेश दादा भगत देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण शाखेत सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. जयेश दादा भगत दादांचे आपण सन्मान करूया. मी प्रशांत दादांनाच विनंती करतो आपला शुभ आपण जयेश दादा भगत साहेबांचा सन्मान करायचा. तसेच त्यानंतर महत्त्वाची उपस्थिती आज आपल्याला संदेशदादा वारघडे दादांची देखील पाहायला मिळत आहे. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. त्यांनाही मी विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. संदेशदादा वारघडे दादांचा आपण सन्मान करणार आहोत. सेकंड ओव्हरला देखील सुरुवात माणिकपाडा एन कडनं गोलंदाजी सध्या सुरू झाली आणि येथे पंचांचा भीम बॉलचा देखील इशारा आला आणि याच दरम्यान ओव्हर देखील होतोय. चेक संदेश दादांचा सन्मान निर्माण केला जाईल आणि त्यानंतर दीपक दादा गुप्ता देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. आणि खरं तर हा संपूर्ण मित्र परिवार आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आला कारण व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव तर गोराटकर ब्रदर्सने कमावलंय पण त्यासोबत माणसं देखील कमावलेली आहेत. आणि आज जो खरं तर प्लॅटफॉर्म ग्रामीण क्रिकेटरसाठी उभा केला प्रशांतदा गोराटकर आणि जय हनुमान टिंबिवली टीमनं या खरं तर या सोहळ्याला भेट देण्याकरिता आज संपूर्ण मित्र परिवार प्रशांतदा गोराटकर यांचा उपस्थित आहे. शुभ सन्मान आपण आता करीत आहोत. दीपक दादा गुप्ता यांचा हा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर जयेश दादा क्षीरसागर देखील उपस्थित आहेत. त्यांचे आपण सन्मान करूया. आय थिंक DRS ची मागणी आहे का बॅटिंग टीम? येस, चला तर चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर देखील आपल्यासोबत जोडले जातील. चेक कामेश दादांचे आपण सन्मान करीत आहोत. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आहे. कामेश दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर पंकज दादा भोईर देखील उपस्थित आहे. त्यांचे आपण सन्मान करूया. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला दरम्यान पाहायला मिळत आहे. पंकज दादा भोईर त्यांना मी विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. पंकज दादा भोईर दादांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर टेंबिवली गावचे यशस्वी उद्योजक महेशदादा जाधव देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण शाखी सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. महेशदादा जाधव. इट्स अ फेअर बॉल. महेशदादा जाधव साहेबांचा दरम्यान सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण वळूया ऑन गोइंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. येस, थँक्यू विशाल. या दरम्यान हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव.
टार्गेट फार मोठं सेट करण्यात आलं पहिल्या डावामध्ये. आपण जर विचार केला तर ओम पाटील च्या बॅट मधून चांगल्या रन्स तुम्हाला बघायला मिळाल्या. लागोपाठ 4 सिक्सर त्याच्या बॅट मधून आपण बघितले आणि 5 षटकांच्या सामन्यांमध्ये 81 धावा तेथे जोडल्या गेल्या. जॉली स्पोर्ट कामतगर संघ तुम्ही पाहतात एका बाजूला भिवंडीतील नामवंत संघ आणि एका बाजूला तुम्ही पाहतात वसई मधील जुचंद्र द ग्रेट मराठा हा संघ. आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्री पाहायला मिळाली आहे, परंतु येथे दोन्ही टीम साठी जी संधी मिळाली त्या दोन्ही टीम पैकी जॉली स्पोर्ट कामतगरनं ती अपॉर्च्युनिटी संधी त्या ठिकाणी स्वीकारली आहे आणि चांगला खेळ साकारलाय. आणि आणखीन एक सन्मान आपण करूया. यश पाटील देखील उपस्थित आहे, त्यांचाही आपण सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी प्रशांत दादांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण यश पाटील यांचा सन्मान आपण करायचा. सातत्याने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान पंचांचा भीम नो बॉलचा देखील इशारा आला आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. मोहिलनं सातत्यानं चुका केल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय. कासार वडोलीच्या विपक्षात प्रचित 11 उत्तन या दोन संघांदरम्यानची लढत तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. चेक. आणि त्यानंतर आणखीन एक विशेष शुभ सन्मान आपण करणार आहोत. महत्वाची उपस्थिती या दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर खतरो के खिलाडी या नावाने ते भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये फेमस आहेत असे आपले सर्वांचे लाडके अल्ताफ शेख यांचाही आपण सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी प्रशांत दादांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करायचा. क्या बात आहे, खतरो के खिलाडी. आणि खरं तर खतरो के खिलाडी का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण आपण भरपूर सारे पागलेत. कारण अल्ताफ जेव्हा बॅटिंगसाठी येतात तेव्हा टीम खतऱ्यामध्येच असतं, पण त्यातमधनं बाहेर काढताना आपण भरपूर वेळेला अल्ताफला पागलेलं आणि त्यांचाही सन्मान निर्माण केला जातो. आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान आणखीन एक करणार आहोत. प्रमोद दादा गोराटकर देखील उपस्थित आहेत, त्यांचाही आपण शाखी सन्मान करूया. मी दादांना देखील विनंती करतो आपणही यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रमोद दादा गोराटकर दादांचाही आपण सन्मान करूया. मी प्रशांत दादांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा. उद्धव आलाय गोलंदाजी करण्यासाठी, हे षटक आय थिंक पूर्ण करण्यासाठी. धावा 17 आहेत धावफलकावरती. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल अनिकेत. ऑन साइडला वळवलाय बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मिस फिल्डिंग. बॉल वेगानं निघाला, डीप मधून फिल्डर येतात, त्याच्यासाठी थोडंसं कठीण आहे बॉलला थांबवणं आणि या बॉल सर निघून जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. याच फटक्यांची नितांत गरज आहे. ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करत असता त्यावेळेला पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागते. आणि आता गोलंदाजांनी कुठेतरी एक संधी निर्माण करून दिलेली आहे, चोरटी वाट दाखवली आहे जॉली स्पोर्ट कामतगरच्या गोलंदाजांनी जुचंद्रच्या फलंदाजांना. आणि असं वाटतंय की त्या चोरट्या वाटेतून प्रवास करत असताना यशाच्या दिशेने मार्गक्रमण करतील. ज्या पद्धतीचा खेळ आता सुरू केला अनिकेतच्या सोबतीनं तुम्ही पाहतात हितेंद्रला. रवी शून्यावर बाद झाला. सुरुवात रितेश धुमालची कमालीची पाहायला मिळाली. 5 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकले, एक विकेट त्याला मिळाली. शेवटच्या बॉलवर षटकार आला. 7 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु तदनंतर मोहिल थोडस चाचपळताना दिसला. मानिपाडा कडनं पुन्हा एकदा उद्धव ऑन साइडला लॉफ केला. पुन्हा एकदा धडाकेबाज फटका आणि ही धडाकेबाज सुरुवात. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. हॅव अ लुक ॲट दॅट, काय फॉलो थ्रू आहे. जबरदस्त एक्झिक्युशन. परफेक्टली मिडल करत असताना मिड विकेट. थ्रू द मिड विकेट. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम. सध्या आपण पाहतोय सभापती स्टँड सन्मान्य सचिन पाटील साहेब, खऱ्या अर्थानं ज्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय होती आणि त्यांच्या नावानं जो प्रेक्षक स्टँड आहे तो देखील लगेचच ऑन स्क्रीन दाखवला जातोय. प्रिन्स मूवीज, त्यांनाही माहिती आहे की आता कोणते मान्यवर पाहुणे इथे आलेत आणि समालोचकांना काय हवंय. प्रिन्स मूवीज लागली योग्य ठाऊक असं. पुन्हा एकदा गोलंदाज कमी गतीने टाकलाय. स्लॉग हिट. फटका फसलाय, जाळ्यात अडकवलाय आणि अखेर फलंदाजाला माघारी पाठवलाय. मोठा धक्का लागेल अनिकेतच्या स्वरूपात. बिग ब्लो फॉर द टीम. जुचंद्र बॅटर गॉन. चेक चेक. थँक्यू कॉम्बॉक्स. आपण आणखीन एक सन्मान करूया. सन्माननीय देवेंद्रजी कारभारी दादा देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण करूया.
मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. देवेंद्रजी कारभारी दादांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. आज त्यांची ही महत्वाची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. जरूर जरूर आपण सन्मान या ठिकाणी मान्यवरांचं पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावरती सध्या 27 आहे. 2 षटकं आय थिंक संपलेले आहेत. 1 बॉल बाकी आहे. ओके, दुसऱ्या ओव्हर मधील आणि सध्या ऑन स्क्रीन श्री पराग दत्तात्रय पाटोळे साहेब विद्यमान सरपंच आणि आमच्या आधार स्तंभ सपोर्ट सिस्टीम त्यांचाही बॅनर त्या ठिकाणी दाखवला जातोय. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आज एकापेक्षा एक बेस्ट टीम्स तुम्हाला बघायला मिळतात. जे सातत्याने आपण टेनिस बॉल क्रिकेटचा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर अ गटामध्ये ज्या संघांना तुम्ही आजवर ग्रामीण मध्ये खेळताना बघत आल्यात त्याच्यामध्ये वडवली ब संघाला तुम्ही बघितलं. आज 2 मॅचेस त्यांनी जिंकल्या. त्यानंतर गोरसई ब या संघाने देखील एक मॅच जिंकली. धानिव संघाचा खेळ तुम्ही पाहिला. तदनंतर आपण पाहतोय की या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला गोठेकर ब संघ देखील पाहायला मिळेल. सोबतच कासार वडवली आणि उत्तम संघ जबरदस्त भन्नाट फॉर्मात असलेला संघ मॅकमिलन गोविंद ISPL खेळणारा खेळाडू तुम्हाला आज खेळताना दिसेल. याच दरम्यानचा फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑन मधून फिल्डर येतात आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे गेल्या. धावफलकावरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 29 धावा आणि 2 ओव्हरचा केस समाप्त झाला. जबरदस्त कमबॅक झू चंद्र संघाचा तुम्हाला बघायला मिळाला. कल्पेश म्हात्रे नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झाला. आजवर म्हात्रे ब्रदर्स हा जो ब्रँड आहे या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फार छोट्या ठिकाणावरून सुरुवात केली होती आणि तो म्हात्रे ब्रदर्स ब्रँड आजवर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फार उंच जाताना आपण बघितला आणि त्याचेच फाउंडर कल्पेश म्हात्रे जे स्वतः यशस्वी क्रिकेटर आहेत ते आता मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण बघतोय 29 सध्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळते आणि आता येणारे 18 बॉल शिल्लक असतील. समीकरण 53 ची गरज आहे. अक्षय बरफ माझ्या सोबतीनं गुणलेखन करतात. स्वतः चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि याच पंचक्रोशी मधील पालिवली गावातील नेहमीच या क्रीडांगणावरती कधी स्पर्धा असू दे अक्षय बरफ अल्पेशजींना सहकार्य करतच असतात. अठरा चेंडू आणि 53 ची गरज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी बॅटिंग मध्ये आज हिरोची भूमिका साकारणारा खेळाडू सन ऑफ अमोल पाटील वारशात ज्याला क्रिकेट लाभलंय मिळालंय आणि ओम पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चला तर प्रतीक पाटील यांच्याकडनं आता कल्पेश म्हात्रे यांना लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी 1000चं कॅश प्राइज आणि ओम पाटीलनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्यासाठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबोली यांच्याकडून दिलं जाणार. 29 धावा आहेत. सध्या स्थिती चांगली आहे परंतु 2 विकेट आलेत. ओ फटका फसला. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येतात. मानव विरहित क्षेत्रात बॉल पडेल हेच तर दृश्य वाटत होतं कारण फिल्डर भरपूर दूर होता आणि त्याच्याच मुळे 2 धावा तिथे सहजगत्या मिळाल्या. या 2 धावांनी स्कोर 31 आकड्यावरती. टार्गेट भले आज आपण विचार केला कालचा विचार केला तर पूर्णपणे ओळी सरफेस जेथे धावा बनणं कठीण होतं आणि जसं आज दुपारी पिच रिपोर्टिंग झालं तेव्हा काही क्रिकेटच्या विश्लेषकांनी जे काही सिनियर क्रिकेटर्स आहेत 40+ त्यांनी चर्चा केली की आज स्कोर होणार आणि आज चांगला स्कोर प्रत्येकी मॅच मध्ये दिसतोय. फुल टॉस लोबो फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय आणि भिरकावून दिलाय सर बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड. अगदी परागजी पाटोळे साहेबांच्या फ्लेक्सच्या दिशेनं आलाय भव्य सिक्सर. याच फटक्यांची गरज आहे आणि हितेंद्र आता त्या फटक्यांना सुरुवात करत असताना हा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. अगदी लोबो फुल टॉस होता स्विंग करत असताना बॅटचा फॉलो थ्रू पा अगदी अक्रॉस खेळत असताना क्रॉस बॅटेट फटका तुम्हाला बघायला मिळतोय. षटकारानं आता पुन्हा एकदा दबाव कमी केला. 37 धावा 37. 15 धावांवर इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय सध्या हितेंद्र. पुन्हा एकदा
ओम पाटील ओ पुन्हा एकदा लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक येतात, लॉंग ऑफ मधून झेलची संधी आहे, कॅच सुटलाय, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात कॅच सुटलाय आणि 2 धावा तिथे मिळतात. चुका होत आहेत क्रिकेटमध्ये, चुकीला माफी नाही. छोट्या छोट्या चुका जर तुम्ही आता कराल तर त्याचा पश्चाताप तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच होणार. आणि एकेका धावेचं किती महत्व आहे या टेनिस क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही अशी अनेक उदाहरणं बघितली असतील. या एकेका धावेला किती महत्व आहे. 15 मध्ये 43 करायचे आहेत. समीकरण कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. चांगला चेंडू आणि तेवढा चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना अगदी फुल लेंथ वाईड ऑफ ऑप्शन होतं आणि त्याच्यावर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, धावबाची संधी आहे. आता अपील झाली आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेणारच, कारण अगदी क्लोज कॉल आहे. सॉफ्ट सिग्नल द्या सर, आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आलाय आणि आता लगेचच टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. परेश महाजन सर आपल्या सोबत पीसीआर रूम मध्ये चेक करतायत. सॉफ्ट सिग्नल तर आउट आलाय परंतु इथे पा बॅटर पोहोचला आहे की नाही. दी क्लोज कॉल, चांगली चतुराई दाखवली आहे सध्याच्या घडीला. आणि प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी दाखवलं जाणार आणि तदनंतर डिसिजन आपल्या स्क्रीनवर येणार. शकील कोटी सर ऑन फील्ड पंच आणि सध्या पीसीआर मध्ये अगदी आमचे सिनियर अंपायर ज्यांनी एक काळ गाजवलाय क्रिकेटमध्ये, परेशजी महाजन सर. आणि जेव्हा जेव्हा क्लोज असे निर्णय असतात त्यावेळेला नेहमीच टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ती मोठ्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे. बेल्स जेव्हा पेटली आहे, जळाली आहे, तेव्हा बॅट कुठे आहे ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय येईल. शकील कोटी 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 प्रणाम, कारण त्यांनी ऑन फील्डलाच दिलं होतं की बॅटर आउट आहे आणि लगेचच टीव्ही अंपायरचा देखील निर्णय आलाय की फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. अगदी वेळ ज्या वेळेला जळाली त्यावेळेला बॅटरची बॅट लाईनच्या मागे होती, ऑन दी लाईन होती, ती क्रॉस होणं गरजेचे आहे. लगेच आपण क्लिअर करूया. त्या ठिकाणी दाखवलं जाईल पिक्चर किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. अगदी दुधातून पाणी वेगळं करण्याची ताकद आहे प्रिन्स मूवीज मध्ये. आणि पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. बॉल घेतला आणि वा बघा अगदी तुमच्या समोर क्लिअर होते की ज्या वेळेला ऑन द लाईन बॅट असते ती क्रॉस होणं गरजेचे असते आणि ते झालं नव्हतं आणि फलंदाज ते धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. बॅटर कल्पेश म्हात्रे मैदानाच्या बाहेर होतोय. फक्त 2 धावा त्याला बनवता आल्या. नवीन बॅटर आलाय कृष्णा आणि आता समीकरण बदललंय. सामना जिंकण्याकरिता अजूनही भरपूर रन्स दूर आहेत. 14 चेंडू आणि 42 धावांची गरज. 14 balls are remaining and 42 runs to win. हो यावेळेला फुल लेंथ अपील लावली, अपील करण्यात आले त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 41 धावा. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. चांगला निर्णय ऑप्शनच्या बाहेर बॉल पिचिंग आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघितलं तर इम्पॅक्ट देखील ऑप्शनच्या बाहेर होतं आणि एक धाव त्याच्यावरती मिळाली. 41 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा फुल लेंथ. विकेट कीपर तीन षटकांचा खेळ येथे संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 41 ची गरज. चेक. आणि तसेच मंचावरती खरं तर आज
जर आपण विचार केला तर भरपूर सारा मित्र परिवार देखील उपस्थित, कारण या स्पर्धेमध्ये जर आपण ठाकरे जर विचार केला तर गोराटकर ब्रदर्स आणि त्यासोबत जी खंबीर साथ लागली जय हनुमान टेंबिवली टीम, त्यांचाही आपण आवर्जून उल्लेख करूया. त्यामध्ये प्रतीक पाटील असतील, मोनिश पाटील असतील, मनीष पाटील, आदित्य भोईर, सोहम पाटील, शादाब शेख आणि त्यानंतर स्पेशली जे परम मित्र आहेत परेश गोराटकर यांचे, जुनांदुर्कीचे प्रणय पाटील, मुकेश जाधव यांचे मी आवर्जून उल्लेख करेन. आणि त्यातल्या त्यात या आयोजनासाठी जर आपण विचार केला तर विरेश पाटील यांची जी मेहनत लागलेली आहे ती आपण विसरू शकत नाही आहे, कारण हो डेफिनेटली खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी पडद्यामागून मेहनत केली त्या सर्वांचे आभार. आणि आज गोरसई ब संघ जो खेळतोय, गोरसई ब संघ जो आज आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय, जो संघ सचिनजी पाटील साहेब आणि परागजी पाटोळे साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे, त्यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये तो संघ आपल्याला खेळताना दिसतो. आणि खरं तर टेंभोली नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. प्रशांत गोराटकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं हे जे आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी छोटा का होईना एक चांगला लेख आपल्यापर्यंत अमरजी कोळी यांच्या वतीनं आणलेला आहे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि त्यांनी असं लिहिलंय की टेंभोलीच्या मातीमध्ये क्रिकेटचा हा थाट प्रशांत आणि परेश दादांनी मांडली विजयाची वाट. टेंभोलीच्या मातीमध्ये क्रिकेटचा हा थाट प्रशांत आणि परेश दादांनी मांडली विजयाची वाट. वर्ष दुसरे मानाचे हे उत्साहाचे लेणे, जय हनुमान टीम आणि ग्रामस्थांचे लाभले आम्हा देणे. 7 शाखांचा डंका, ज्याचं नाव केक क्राऊन बारी, त्यांच्याच नावे रंगणार आता ही स्पर्धा लय भारी. डे नाईटची ही धमाल, प्रकाशाची होईल उधळण, जय हनुमान ग्राउंडवर पडेल क्रिकेट वेड्यांचे पाऊल. गोराटकर बंधूंचे आयोजन, शिस्त आणि जल्लोष, खेळाडूंच्या बॅटीतून निघेल विजयाचाच तो घोष. मैदान गाजवायला या तुम्ही, जिद्द मनी धरुनी, अमर कोळी लिहितो शब्द क्रिकेटचे, प्रेम स्मरुनी, प्रेम स्मरुनी. क्या बात आहे, जबरदस्त अशी लेखणी संतोषजी सातवी म्हणजेच अमर कोळी यांची या स्पर्धेविषयी आणि या दोन्ही गोराटकर बंधूंविषयी त्यांचे आभार. चला स्पीड अप करा, आता 12 मध्ये करायचे आहेत 41. 12 balls are remaining and 41 to win. मानिपाडा इनकट डाल्या, रिवर्सचा फटका, रिवर्स हुक करण्यात आलाय, बॉल वेगाने निघून जातोय. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांच्या बॅनरला धडकणारा हा दमदार चौकार. रिवर्स हुक पाहायला मिळतोय आणि ही धावांची भूक मिटवायची असेल तर असे फटके तुम्हाला खेळावे लागतील. हा चौकार आपण बघतोय कृष्णाच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले, जणू काय उजवा त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, जसा फटका त्याने एक्झिक्यूट केलाय. आणि आता समीकरण बदललंय, अजूनही 37 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्याकरिता 11 चेंडूंमध्ये. 11 बॉल 37. या स्पर्धेमध्ये खरं तर जय हनुमान टेंभोली संघ जो सातत्याने जशी मैदानात मेहनत घेतो ना तशी मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. आणि या वर्षामधील इतिहास बघितला तर आजवर 12 ट्रॉफी जिंकल्यात. पुन्हा हुकचा फटका, सर बॅटनं अनऑर्थोडॉक्स ऑर्थोडॉक्स दोन्ही प्रकारचा खेळ मला येतो आणि 2 बॉलवर 2 चौकार कृष्णाच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळालेत. क्लास क्लास झळकतोय हितेंद्रचा, बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या धावफलकावरती 49. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या छोटी नसते. तुमच्या समोर जे लक्ष्य आहे जरूर बॅक टू बॅक 3 चौकार जर आता बॅटर इथे खेळतोय. या 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक आहे. 3 सिक्सर जर लागोपाठ एखाद्या फलंदाजाच्या बॅट मधून येतात तर त्या फलंदाजाला 2000 कॅश प्राइज देखील सचिन पाटील साहेब, सभापती कृषी उत्पन्न भिवंडी. क्या बात आहे, चौकारांसाठी देखील पारितोषिक असेल आणि हितेंद्रकडे ती सुवर्ण संधी आहे. अजूनही धावा 33 करायच्या आहेत. बॉल शिल्लक असतील 10 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. मॅच ऑन, मॅच इज स्टील ऑन. हितेंद्र रिवर्सचा फटका आणि बॅक टू बॅक हा 3रा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, फॅन्टास्टिक इनिंग, इनक्रेडिबल नॉक फ्रॉम हितेंद्र. हितेंद्रच्या बॅट मधून आता मन जिंकणारी बॅटिंग या मॅच मध्ये पलटवार करून दिलाय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला.
बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला बघायला मिळतात आणि इथून 29 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9. मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक केलाय. आदित्यच्या विरुद्ध वार केलाय बॅटर हितेंद्रनं. 30 धावांवर तो फलंदाजी करतोय पुन्हा एकदा. आदित्यचा हा बॉल फुल टॉस आणि पंचाचा बी मनोबॉलचा इशारा. फुल टॉस होता, मिस केला, परंतु बी मनोबॉल आलाय आणि अगदी हताश. विकेट कीपर बॉलिंग टीम ना आता DRS ची मागणी केली आहे. मॅच अगदी क्रुशियल 81 लक्ष होतं आणि या 82च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता जरूर या ठिकाणी दबाव गोलंदाजी करणाऱ्या जॉली स्पोर्ट कामतगर संघावरती वाढलाय. एकटा लढतोय, हा लढवय्या खेळाडू आहे हितेंद्र आणि त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 13 चेंडूंमध्ये 30 धावा आल्यात. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय आलाय आणि रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू देखील गमावला टीम जॉली स्पोर्ट कामतगरनं. आता बॉल शिल्लक असतील येणारे 9. सामना जिंकण्याकरिता 29 ची गरज. कम ऑन DJ पांगा. क्या बात है DJ पांगा. विकी बोईर यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 सिक्सर ना 1000 रनचा कॅश प्राइज आहे, परंतु हा बॉल फ्री हिट. 28 करायच्यात, 9 चेंडूंचा खेप बाकी आहे. फ्रीटचा बॉल हितेंद्र समोर. आदित्य येथे लेंथ बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. याच चेंडूंची गरज आहे. हा जर वेग तुमच्याकडे असेल तर तुम्ही या लेंथ वर गोलंदाजी करू शकता. हार्ड लेंथला हिट करणारा बॉल ऑन साइडला ड्रॅग करत असताना आणि थ्रू दी मिड विकेट हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. बॉल शिल्लक असतील इथून आता सामना जिंकण्याकरिता येणारे 8 आणि 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सात चेंडू आणि इथून आता 27 धावांची 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 55. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल आता कृष्णा पहिला बॉल डॉट खेळलाय. नाव खूप मोठं आहे, त्या नावाप्रमाणे काम करणार का कृष्णा. हा ट्रॅकर बॉल होता, समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. एकच धाव तिथे मिळेल. आता सिंगल न स्कोर पुढे नेला जातोय, परंतु सिंगल न तुमचं काम जमणार नाहीये. आता हे जे टार्गेट आहे ते चेस करण्यासाठी तुम्हाला इथून मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि जरूर तो प्रयत्न आता हितेंद्र करतोय. 7 मध्ये करायचे आहेत 24 धावा. 7 चेंडू आणि 24 धावा. 26 धावा अत्यंत महत्वाचा बॉल आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर डेफिनेटली शेवटच्या ओव्हर मध्ये थोड्याशा आशा जिवंत राहतील द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या. आदित्य अत्यंत महत्वपूर्ण बॉल. हितेंद्र समोर 7-26. हो लेट बॉल. थेस तर्रार जबरदस्त बाउन्स प्राप्त करत असताना बॉल निघून गेलाय कीपर कडे आणि डॉट बॉल. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आला आणि निसुटकेचा श्वास आता घेतला असेल तो गोलंदाज आदित्यनं, कारण येणारे 6 बॉल शिल्लक आणि इथून सामना जिंकण्याकरिता 26 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आता जबरदस्त कमबॅक बघायला मिळतोय, तो म्हणजे टीम जॉली स्पोर्ट कामतगरचा. द के क्राउन अँड कंपनी. आज खरं तर जयनुमान टेंभोलीची साथ मिळाली नसती आणि आज ग्रामस्थ मंडळ टेंभोलीची साथ मिळाली नसती तर यशस्वी स्पर्धा ही आपल्याला इथे बघायला मिळालीच नसते. आणि आज या सर्व साथीदारांचं या आयोजनामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं स्वागत. आणि प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सर्व प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांची देखील साथ या स्पर्धेला मिळाली. खरं तर या विभागामध्ये फार कमी अशा स्पर्धा होतात आणि त्यापैकी जी भव्य स्पर्धा आहे आपण अगदी कृष्णा स्ट्रायकिंग एंडला. खरं तर
आज खरं तर कृष्णाबद्दल आम्हाला माहिती मिळते, कारण कृष्णाला देवानं त्याच्या आयुष्यामध्ये थोडीशी कमतरता दिली आहे, कारण त्याला आज बोलताही येत नाही, त्याला ऐकताही येत नाही. परंतु हा जो टॅलेंट त्याच्याकडे दिलाय ना कृष्णाकडे, त्या टॅलेंटनं त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि त्याच्या बॅटमधून चांगला फटका येतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओम आलाय आणि ओमच्या विरुद्ध एक धाव आपल्याला बघायला मिळाली. येस, अगदी कॅमेरामॅनला विनंती असेल की कृष्णाकडे थोडंसं झूम होऊ द्या, नॉन स्ट्रायकिंग एंड बॅटरकडे. मूक बधीर खेळाडू आणि जरूर अगदी आपण विचार केला तर आज क्रिकेटच्या खेळानं आज या कृष्णाला वेगळी ओळख दिली आहे. मित्रांनो, तुम्ही जिद्द ठेवा. आज आमच्या सोबतीनं स्कोरर तुम्ही पाहतात अल्पेशजी खूप दूरवरून अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी येतात, स्वतः हँडिकॅप आहेत, परंतु ती जिद्द, त्यांची मेहनत आज त्यांना इथपर्यंत आणते आणि त्यांचं जी पॅशन आहे ती आज. आणि इंडिया टीम साठी देखील हा खेळाडू खेळला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा कृष्णासाठी. क्या बात आहे. आज हे टेंभवलीकरांचं भाग्य आणि द के क्राऊन कंपनीचं भाग्य मी म्हणेल चमकलंय, कारण भारतीय खेळाडू आज या क्रीडांगणावरती आलाय. कृष्णासाठी टाळ्या वाजायला हरकत नाही. गिव्ह अ बिग हँड. आणि जरूर अजूनही तो खेळतो, भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतो. शुभेच्छा असेल कृष्णा तुम्हाला. धावसंख्या 57 आणि 5 चेंडू बाकी आहेत. 25 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 25 करायचे आहेत. 4 सिक्सर आले तर काम जमेल. हो हो हो, या वेळेला अगदी आपण बघतोय की ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 58 आणि आता 4 मध्ये करायच्या 24 धावा. 4 सिक्सर आले तरच काम जमेल. आणि ते सध्या जो 12th मॅन जॉली स्पोर्ट कामतगरचा थोडासा नाराज दिसत होता, आता त्याच्या चेहऱ्यावर हास्य. मॅच आपल्या टीमच्या बाजूने येते असं त्याला आता कळून चुकलंय, रिअलाइज होते थोडं. शिवा माय बेस्ट फ्रेंड. आणि जरूर आता येणारे 3 बॉल, शेवटचे 3 चेंडू आणि 23 ची आता इथून गरज असेल. 3 बॉल मध्ये 3 सिक्सर आले तर फक्त 18 बनतील. 9 जर असला तर मग काम जमलं असतं, परंतु तो 9 आपल्याकडे नाहीये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ओम पाटील. रिव्हर्सचा फटका. हितेंद्रनं आज रिव्हर्सचे फटके खूप चांगले खेळले, त्याच्या भात्यातून तुम्हाला खूप चांगले रिव्हर्सचे फटके बघायला मिळाले आणि चौकार येतोय. गुड शॉट. दोन चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. एखादा नो बॉल या मॅच मध्ये पुन्हा पलटवार करण्याची संधी मिळेल, परंतु जुचंद्रच्या बॅटर हितेंद्रला मी बाणाचा सलाम नक्कीच देईन. ज्याप्रमाणे तो लढला, एकटा लढवया वृत्तीनं खेळला, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 2 षटकार 4 चौकारांसह 36 धावा एकट्या हितेंद्रच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्यात. शेवटचा एक बॉल, लास्ट गो. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा सितारा ओम पाटीलनं देखील आज हे मैदान गाजवलंय, बॅटिंग करत असताना आणि आता गोलंदाजी करत असताना. याच दरम्यान आला वाईट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. भरपूर दूरवरचा अंतर कापत असताना जुचंद्र संघ येथे दाखल झाला, परंतु आज त्यांच्या पाठीराख्यांना खुश करता आलेलं नाही असंच म्हणावं लागेल. आज गोलंदाजी थोडीशी कमजोर पाहायला मिळाली. फटका सुंदर आला आणि याच दरम्यान झेलची संधी होती, ती झेल सुटते आणि येथे शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि आज सामना येथे फिनिश होतोय. सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट कामतगर संघानं. खूप खूप अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगर अँड हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू मिस्टर ओम अमोल पाटील.
माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी केक दिला जातोय जो केक द केक क्राउन अँड कंपनी त्यांच्याचकडनं दिला जातोय आणि द केक क्राउन अँड कंपनी यांच्याकडनं 30% डिस्काउंट वाउचर देखील येथे सामनावीरासाठी दिला जातोय. मी विनंती करेन आमच्या पाहुण्यांना सचिनजी पाटील साहेब, परागजी पाटोळे साहेब की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅगी भाई रोकडा रास्ता मांगीलाल पालीवाल साहेबांच्या माध्यमातून हा प्रेझेंटेशन बॉक्स आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे आणि जरूर मॅन ऑफ द मॅच ओमला आपण देत आहोत. कॅप्टन ऑफ टीम जॉली स्पोर्ट कामतघर ओम पाटील इज मॅन ऑफ द मॅच. नक्कीच पाहुण्यांच्या शुभास आपण प्रथमतः ओमला ट्रॉफी देऊया. जी ट्रॉफी आम्हाला करसनजी गुरुनाथ फुलोरे टेमघर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि द केक क्राउन कंपनीचे नक्कीच या स्पर्धेचे प्रणेते ज्यांनी या कंपनीकडनं 30% ऑफचं डिस्काउंट वाउचर देखील दिले आणि मॅच के बाद कुछ मीठा हो जाए केक देखील द केक क्राउन कंपनीकडनं दिला जात आहे. वेल डन ओम अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. हितेंद्र बॅक टू बॅक 3-4 हितेंद्रनं मारले होते. हितेंद्र आपण यायचंय आपल्यालाही कॅश प्राइज येथे दिला जाईल आणि चला टीम कासार वडवली फिल्डिंग लावून घ्या. हितेंद्रला देखील आपण येथे कॅश प्राइज देत आहोत. बॅक टू बॅक 3-4 त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले. एकूण 2000 रुपयांचं कॅश प्राइज हितेंद्रला दिलं जातं. वेल डन हितेंद्र, हार्ड लक.